सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर त्याला माझा नमस्कार आडवा डोंगर त्याला माझा नमस्कार आडवा डोंगर त्याला माझा नमस्कार काय रे झालं काय अहो इथे रात झाले आणि तुम्ही म्हणता सूर्य उगवला. अरे रानू हा साधा सुद्धा सूर्य नव्हे ज्ञानरूपी सूर्य ज्ञानाचा सूर्य उगवला आणि अज्ञानाचा अंधकार दूर झाला म्हणून त्या ज्ञानरूपी सूर्याला वंदन करून सुरू करायचं म्हणून ते भारूड. महाराज भारूड म्हणजे काय हो? भारूड म्हणजे बहुरूढ भाव अपभाव जो आपल्या समाजात रुजलेला आहे. विचार आणि आचारांच्या विकारांवर मात करण्यासाठी त्या ज्ञानरूपी सूर्याला वंदन करून भारूड सुरू करायचं. मला हे पटलं बरं का महाराज? पटलं ना बाबो हे असंच ते बाई. हो आता पटलंय ना तुला होय होय महाराज. मग आता माझ्या बरोबर भारूड म्हणणार ना. हो महाराज. मग म्हणा सूर्य उगवला प्रकाश पडला सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. झालं काय का की बेंबीच्या देठापासून ओरडतात तवा? काम क्रोध विंचू चावला रे 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 रे. तमघाम अंगाशी आला त्याने माझा प्राण चालला महाराज महाराज. अग ग ग ग ग ग अग ग ग ग विंचू चावला काय मी करू विंचू चावला देवा रे देवा कसं मी करू बया 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 विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो. मनुष्याची इंगळी अति दारुण. हा म्हणजे दारुण. अरे दारूचा आणि इंगळीचा काय संबंध? दारुण म्हणजे भयंकर. भयंकर म्हणजे अभ्यंकर का? अभ्यंकरचाही काही संबंध नाही. अभ्यंकर नव्हे भयंकर. भयंकर म्हणजे अति भयंकर. अति भयंकर म्हणजे खूप भयंकर. खूप भयंकर म्हणजे मांदाळ भयंकर. मांदाळ भयंकर म्हणजे आता मी तुझा दात तोडलं की जोडचा त्रास होईल तेवढा भयंकर. मनुष्याची इंगळी अति दारुण मजनांगा मारिला तिनं. हा तिनं म्हणजे त्या खालच्या आईतल्या गंगीनं. रे गंगीचा अंगीचा काय संबंध? अरे मग त्या रंगीनं. कोणाचाही संबंध नाही. तिनं म्हणजे त्या इंगळीनं. त्या इंगळीनं. इंगळी म्हणजे काय? इंगळी म्हणजे मोठा विंचू अंदाजे केवढा? तुझ्या एवढा. मनुष्याची इंगळी अति दारुण मजनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अग ग ग ग ग ग अग ग ग ग विंचू चावला देवा रे देवा कुणाला सांगू बया 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 विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो. या विंचवाला उतारा. हा उतारा म्हणजे गंधळ दोरा दुपारची आरती पंचारती वाजंत्री. असला हा उतारा चालत नाही. मग हे काय गरम गरम पावशे काय ते? दूध. असलाही उतारा चालत नाही. ह्या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा. हा म्हणजे तंबाखू आणि चुना खायचं का? तंबाखू आणि चुन्याचा काय संबंध? मला सांग तमोगुण म्हणजे काय? काय काय? तमोगुण म्हणजे जर छातीचा फुगा गर्वाणी जर छातीचा फुगा फुगला असेल तर त्याची थोडीशी हवा कमी करा. या विंचवाला उतारा तमोगुणा मागे सारा सत्वगुण लावा अंगाला आणि विंचू इंगळी उतरे झरझरा. सत्य उतारा येऊन अहो आला का? सत्य उतारा येऊन अवघा सारीला तमोगुण बरं झालं. किंचित राहिली फुण फुण शांत केली जनार्दनी बोला पुंडलिका वरदे